ब्रह्मांड म्हणजे पोकळी. ह्या पोकळीमध्ये असते नुसती हवा आणि सूर्यप्रकाश. वास्तूप्रमाणे आपल्या घरातसुद्धा एक ब्रह्मस्थान आहे. हे ब्रह्मस्थान म्हणजे नक्की कोणतं? आपल्या घराच्या संपूर्ण ड्रॉइंगमध्ये त्याच्यामध्ये जर आपण 3 लाईन ओढल्या आणि उभ्या आणि आडव्या, तर मधी जो सेंटर चौकोन येणार त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो. जसं वास्तूमध्ये तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा ब्रह्मस्थान आहे, तो म्हणजे आपल्या नाभीचं स्थान. आपल्या नाभीपासून वर चेहऱ्याच्या माथ्यापर्यंत आणि पायापर्यंत हा आपला सेंटर आहे. मला सांगा, नाभीवर कोणी प्रेशर टाकलं तर आपण किती वेळ सहन करू शकतो बरं? नाहीच ना. तसंच घराचं सुद्धा आहे. आपल्या घरातील ब्रह्मस्थान हा नेहमी ओपन टू स्काय मोकळा असावा, किंबहुना हलका असावा. पूर्वीच्या काळी जेव्हा वाडे असायचे तेव्हा हा ब्रह्मस्थान मोकळा असायचाच, मिळायचाच. ओपन टू स्काय सुद्धा बऱ्याच ठिकाणी असायचा.